नमस्कार, मी परमदास जाधव. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे. आज वार शनिवार 14 मार्च 2026. सरकारने घरगुती गॅस उत्पादनाचे 25% आज वाढ केलेली आहे. तर लवकरच हे सिलेंडर मिळतील. तर अगोदर जे हॉर्मुझमधील जे समुद्र आहे तिथे जे जहाज अडकलेले होते ते आता भारतात आलेले आहेत. त्याच्यात LPG गॅस आणि ऑइल घेऊन आलेले आहेत. तर आता गॅस हा आपल्याला लवकरच मिळतील. तर आजचं हवामान, आज उष्णता खूप अशी होती. तर तापमान हा महाराष्ट्रात आज 37 ते 40 अंश इतका होता. तर हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केलेला होता. तर दिल्लीत तापमान हे 37 अंश सेल्सिअस इतकं होतं. शिक्षण बातमी, आज आंतरराष्ट्रीय गणित दिवस. गणितावर प्रेम करा, आयुष्यात सोपे होईल. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेचा इयत्ता 9वीसाठी नवीन इंग्रजी पाठ्यपुस्तके आणले. भारतीय लेखन आणि संस्कृतीवर भर. तेलंगणात 10वी परीक्षा आजपासून सुरू. 5 लाख विद्यार्थी देत आहेत बोर्ड 10वीची परीक्षा. तर 10वीचा निकाल हा मार्चमध्ये येणार. आजचा शेअर बाजार, आज सोने 2% खाली घसरलेलं आहे. तर 1,60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढं खाली आलेलं आहे. तर सध्या शेअर बाजारामध्ये सोन्याची खरेदी करण्यासाठी आपल्याला संधी आहे, कारण सोने हे खाली आल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी ही जास्त उपलब्ध असते. तर पेट्रोल आणि डिझेल हे सातत्याने ते खाली आलेलं नाही, ते जसे तसं आहे. याच्यात काही कोणता भाव वगैरे वाढलेला नाही. दिल्लीत 94 रुपये होता, तर मुंबई 103 रुपये आणि चेन्नई 101 रुपया. क्रिकेटसाठी शुभम गिल भारतीय क्रिकेट नियमन मंडळाचे वार्षिक पुरस्कारात सर्वोत्तम क्रिकेटपटू मिळणार. हर्षद राणा दुखापतीमुळे वर्षाच्या IPL मधून बाहेर. कोलकाता संघातील मोठा धक्का. तर शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकात्यात 18,000 कोटी रुपयाचे विकास प्रकल्प जाहीर केले. परदेशी गुंतवणूक नियम, चीन आणि शेजारी देशात भारतात गुंतवणूक करण्यासाठी सरकारची परवानगी लागणार. आरोग्यासाठी बातमी, उन्हाळा खूप आलेला आहे. तर उन्हाळ्यात ताक, लिंबू सरबत प्या किंवा उन्हात जास्त फिरू नका. रोजगाराची बातमी, अमेरिकेत 10 भारतीयांना अटक. बनावट कागदपत्रे करून परदेशात जाण्याचा प्रयत्न. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीने 30,000 नोकऱ्या कमी करणार, पण भारतात
संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नोकऱ्या वाढत आहेत. रेल्वे भरतीचे सुद्धा आता जागा निघणार आहेत. तर AI आणि टेक्नॉलॉजी. इंस्टाग्राम 8 मे नंतर खाजगी संदेश सुरक्षा कमी होणार. खाजगी गोष्टी इंस्टाग्रामवर शेअर करू नका. तर एलन मस्क यांनी नोकरीवर घेतली भारतीय तरुणांसाठी प्रेरणा. आंतरराष्ट्रीय बातमी. अमेरिकेने इस्रायलच्या सर्वोच्च नेत्यासाठी 10 कोटी रुपये बक्षीस जाहीर केले. बंगलादेशमधील अमेरिका दूतावासाचे क्षेपणास्त्र हल्ला. अमेरिकेने सर्वोच्च सुरक्षा इशारा जाहीर केला. इराण युद्धात 5 भारतीय मृत्यू. परराष्ट्र मंत्री चांगली बातमी. भारताच्या महिला हॉकी संघाने इटलीला 1-0 हरवले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पात्रता अंतिम फेरीत प्रवेश. तर ह्या होत्या आजच्या बातम्या. इथे थांबतोय.